Hello, my dear students. From the last video, we have started Androclus and the lion. We studied warming up or chit chat activity. Now, let's start the lesson, the chapter Androclus and the lion. Try to understand the first paragraph. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचं हे चॅप्टर आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. आता बघा या ठिकाणी काय दिलंय. फार फार वर्षापूर्वी एक काइंड दयाळू, जेंटल सभ्य आणि कर्टियस म्हणजे इकडे बघा पोलाइट. कर्टियस म्हणजे काय? पोलाइट. अतिशय नम्र, विनयशील असा एक व्यक्ती राहत होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं Androclus. Far long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. पहा मित्रांनो, अँड्रोक्लस अतिशय दयाळू, सभ्य, विनयशील अशी व्यक्ती होती. परंतु त्याचा मास्टर मात्र कसा होता? क्रुएल होता. त्याचा मास्टर म्हणजे ज्या ठिकाणी हा अँड्रोक्लस स्लेव होता, गुलाम होता. त्याचा मास्टर जो होता तो कसा होता? व्हेरी क्रुएल. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. पहा, त्या काळामध्ये किंग्स किंवा नोबल्स किंवा वेल्दी पीपल, श्रीमंत लोक, राजे महाराजे हे पुअर पीपल्सना, गरीब लोकांना आपले स्लेव बनवून ठेवायचेत. स्लेव म्हणजे गुलाम बनवायचेत. किंग, नोबल, वेल्दी मेन अशी माणसं. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव आणि अँड्रोक्लस सुद्धा एक स्लेव होता. मित्रांनो, हे वाक्य जरा बघा. अँड्रोक्लस वॉज, पहा मी इकडे अंडरलाईन करतोय. अँड्रोक्लस was a slave. Just wait. Androclus was a slave. हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यामध्ये आपण क्वेश्चन टॅग कसं करू शकतो? तर मित्रांनो सोपं असतं. पहा माझा मुद्दा असा आहे की ॲड ए क्वेश्चन टॅग. काय करायचं तुम्हाला? क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सेपरेट क्वेश्चन टॅग कसा असतो वगैरे ते त्याचे व्हिडिओज किंवा आपण ऑनलाईन लेक्चर्समध्ये ते घेणार आहोतच. पण वाक्य आलं म्हणून सांगतोय. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायचं आहे. वाक्य प्रथम आहे तसं लिहायचं. पहा मग ANDROCLES अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. वाक्य आहे तसं आधी लिहायचं, कॉमा करायचा. या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, वॉज आहे, सहाय्यकारी क्रियापद, तो वॉज लिहिला. सहाय्यकारी क्रियापद शोधायचं आणि लिहायचं. हे वाक्य अफर्मेटिव्हमध्ये आहे. क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं, वॉजंट. आणि अँड्रोक्लसच्या बाबतीत
तिथे ही घ्यायचा सर्वनाम, पर्सनल प्रोनाउन घ्यायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. तर अशा प्रकारे उत्तर आहे अँड्रोक्लस वॉज अ स्लेव, कॉमा वॉजंट ही. लक्षात राहू द्या, अतिशय इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, क्वेश्चन टॅग करताना प्रथम वाक्य आहे तसं आपण लिहितो, ते लिहिलेलं आहे. कॉमा करायचा, तो दिला. त्या वाक्यात हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद शोधायचं असलं तर ते लिहा, नाही तर टेन्स ओळखावा लागतो. या ठिकाणी आहे वॉज, तो लिहिला. हे वाक्य आहे अफर्मेटिव्हमध्ये आणि म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करावा लागतो. तो केला. वॉजंट असं केलं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. आपण शिकलो सुरुवातीलाच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आणि अँड्रोक्लसच्या बाबतीत किंवा त्याच्या या ठिकाणी ही हा पर्सनल प्रोनाउन घेतलेला आहे व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. अशा प्रकारे आपण इकडे अँड्रोक्लस वॉज अ स्लेव, कॉमा वॉजंट ही हा क्वेश्चन टॅग तयार केलेला आहे. पुढे जाऊया आपण आता. तर पहा, द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. साहजिकच आहे, स्लेव्सना, गुलामांना आपल्या मालकांचं ऐकावं लागत होतं. त्यांना दिलेलं काम वेळेत पूर्ण करून द्यावं लागत होतं. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. मास्टर्स जे सांगतील ते करावं लागत होतं, काही असेल. आणि म्हणून अशा प्रकारे अँड्रोक्लस सुद्धा एक स्लेव होता. त्याचा मास्टर तर खूपच क्रुएल होता. अँड they had to do what their masters told them. They had no freedom, no rights. गुलामांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कुठल्याही प्रकारे त्यांना अधिकार नव्हते. गुलाम म्हणजे गुलामच. Even when they were unhappy with their master, they could not leave him. जरी त्यांना आपले मास्टर्स आवडत नसे तरीही ते त्या मास्टरला सोडू शकत नव्हते, मास्टरपासून लांब जाऊ शकत नव्हते. They were bound by law to obey their master, however wicked he might be. पहा, याचं कारण काय मित्रांनो, इकडे बघा, बाउंड बाय लॉ असा शब्द आहे. याचा अर्थ दिलेला बाजूला, स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. म्हणजेच या ठिकाणी जे लॉ असतात, जे कायदे असतात, जे बंधनं असतात, त्यांचं पालन करणं, फॉलो करणं. बाउंड बाय लॉ, बंधनं असणं, कायद्याचं बंधन असणं. तर अशा पद्धतीने त्या सर्व स्लेव्सवरती त्यांच्या मास्टर्सचं कायद्याचं बंधन होतं आणि म्हणून त्या गुलामांना आपल्या मालकांचं सांगितलेलं सगळे कामे पूर्ण करावी लागत होती, जरी ते आवडत नव्हती तरीसुद्धा. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं ना, इकडे एक प्रश्न आहे बघा. हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाईम. याचा अर्थ काय होतो, त्यावेळेस स्लेव्सना, गुलामांना कशा प्रकारची वागणूक मिळत होती. आत्ताच पाहिलं आपण. द स्लेव्स वेअर ट्रीटेड ॲट दॅट टाईम दॅट what their masters told them they have to do all the things. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their masters, they could not leave him. अशा प्रकारे आपण इकडे उत्तर हे सांगू शकतो. Hope so you understood the first paragraph. See the next one, second one. Androclus did not like his heartless, wicked master. साहजिकच अँड्रोक्लसचा मास्टर खूपच क्रुएल होता, हिंस्त्र होता.
विक्ट मास्टर होता, दुष्ट होता, हार्टलेस होता. त्याला कुठल्याही प्रकारचं मन हृदय नव्हतं, दयाळू नव्हता. His masters starved his slaves and often whipped them. पहा, त्याचे मास्टर नेहमी त्यांच्या गुलामांना भुकेला ठेवायचा. Starved his slaves and often whipped them. आणि नेहमीच चाबकाने मार द्यायचा. अतिशय वाईट होतं मित्रांनो. त्या काळी अशा प्रकारची पद्धत होती, गुलामांची पद्धत होती. त्यावेळेचे श्रीमंत लोक, किंग असतील, नोबल असेल, वेल्दी पीपल असतील, हे गरीब लोकांना आपले गुलाम बनवायचेत आणि त्यांच्याकडून वाटेल ते कामं करून घ्यायचीत. वरून मार मिळायचा त्या लोकांना, गुलामांना भुकेले ठेवायचेत. व्हेरी व्हेरी व्हॉट वी से व्हेरी बॅड. पुढे बघा, अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लस हा एक हुशार होता. त्याला असं वाटायचं की आपण ह्या आपल्या मास्टरच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरण आलेलं बरं. डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मास्टरला त्याच्याकडे काम करण्यापेक्षा, त्याची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला नेहमी चांगला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि अशा पद्धतीने तो चांगल्या संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. पहा मित्रांनो, या ठिकाणी काय बदल झालेला आहे. क्लचेसचा अर्थ बघा, टाईट होल्ड म्हणजेच घट्ट पकडणे. तर काय झालं, ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, पहिली संधी अँड्रोक्लसला मिळाली. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आपल्या त्या क्रुएल मास्टरच्या तावडीतनं त्याने सुटका करून घेतली. ही रन अवे, एस्केप फ्रॉम दॅट क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. अशा पद्धतीने अँड्रोक्लस आपल्या क्रुएल मास्टरच्या तावडीतनं पळाला, सुटला. नाव although Androclus had thus run away. आता या ठिकाणी अँड्रोक्लस तर पळून गेलेला आहे. He was not a coward. He took shelter in a forest. मित्रांनो, वाक्य बघा. He was not a coward. कावर्ड म्हणजे काय? पहा इकडे. कावर्ड म्हणजे one who gets easily afraid. म्हणजे भित्रा, बरं का. कावड म्हणजेच भित्रा. तर अँड्रोक्लस हॅड दस रन अवे. अँड्रोक्लस पळून गेला याचा अर्थ तो कावड होता का? तो भित्रा होता का? अजिबात नाही. ही वॉज नॉट ए कावर्ड. तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. टूक शेल्टर, आश्रय घेतला. टूक शेल्टर म्हणजे काय? आश्रय घेतला. कुठे घेतलं? फॉरेस्टमध्ये, जंगलात राहू लागला तो. ही टूक शेल्टर इन ए फॉरेस्ट. त्याने जंगलाचा आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बिस्ट्स. साहजिकच त्या वाईल्ड बिस्टपेक्षा त्याचा मास्टर जास्तच खुंकार होता, हिंस्त्र होता. आपण पाहिलं. मग तो जंगलातल्या वाईल्ड बिस्टमध्ये राहू शकतो. हिंस्त्र जे प्राणी होती जंगलामध्ये, त्यांच्यासोबत तर सहजतेने राहू शकतो. ही वॉज नॉट अ कावर्ड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. रोम्ड म्हणजे काय? भटकणे. जंगलात फिरणारे जे हिंस्त्र प्राणी असतात त्यांना तो घाबरत नव्हता. He did not mind that he had no roof over his head. साहजिकच तिथे काही घर त्याला थोडी होतं राहायला, तरीसुद्धा त्याला काहीही वाटत नव्हतं. याचं कारण एकच. कारण त्याचा जो मास्टर होता अतिशय, आपण पाहिलं, तो क्रुएल होता. आणि तो म्हणतो की याच्याकडे काम करण्यापेक्षा
मरण आलेलं बरं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज ए बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. काय म्हटलं बघा, तो त्यावेळेस प्रचंड हॅपी होता, आनंदित होता. याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या पक्ष्याला आपल्या केजमधून, पिंजऱ्यातनं तो फ्री होतो, बाहेर पडतो, तसं त्याला त्या ठिकाणी वाटत होतं की आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, कारण आता आपण फ्री आहोत, ॲज लाईक अ बर्ड, पक्षाप्रमाणे. मित्रांनो, हा जो पॅरेग्राफ आहे ना, ह्यात जर तुम्ही पाहिलं तर पहा, इथे ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट हे वाक्य आहे. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. याचा क्वेश्चन टॅग कसं करणार? वाक्य आहे तसं लिहिलं आपण, कॉमा केला. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही आहे बरं का. मग टेन्स बरोबर ओळखा. वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, टूक हा V2 क्रियापदाचं दुसरं रूप. याचा अर्थ वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे? सिम्पल पास्ट टेन्स. आपण हे पण शिकणार आहोत टेन्सेस. वाक्यात सिम्पल पास्ट टेन्स आहे, कारण ही हा करता आहे. टूक हा त्याचा सेकंड वर्ब आहे टेकचं. मग सिम्पल पास्ट टेन्स जेव्हा असेल तेव्हा कॉमानंतर डीड हे सहाय्यक कार्यक्रियापद घेतात. तो घेतला. वाक्य होकारार्थी आहे, आपण नॉट घेतला, डिडंट लिहिला आणि शेवटी ही करून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. उत्तर पहा, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, कॉमा डिडंट ही शेवटी प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण याचं क्वेश्चन टॅग करू शकतो. आता पुढे बघा, मित्रांनो, ही वॉज नॉट ए कावर्ड हे जे वाक्य पाहिलं, मग याच्यात तुम्ही क्वेश्चन टॅग कसं करणार? ही वॉज नॉट ए कावर्ड. तर पहा, या ठिकाणी वाक्य आपण आहे तसं लिहिलं, ही वॉज नॉट ए कावर्ड. वाक्य लिहिलं, कॉमा करायचा. वाक्यामध्ये वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे, तो वॉज लिहिला. वाक्यात नॉट आहे, इथे नॉट लावायची आवश्यकता नाही. अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह होतं किंवा नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह होतं. इथे नेगेटिव्ह आहे म्हणून नॉट घेऊ नका. इकडे ही आहे, इथे ही लिहा, शेवटी प्रश्नचिन्ह द्या. अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे या व्हिडिओत 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबत आहोत. वी विल मीट सून इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, टेक केअर. बाय.